केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत। आपली अर्थव्यवस्था सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये वेगाने वाढणार आहे। गेल्या 10 वर्षातील देशाचा विकास पथ आणि संरचनात्मक सुधारणांची जगाचे लक्ष वेधून घेतले आहे। या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळणार हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता आणि म्हणूनच अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी 10 मोठ्या घोषणा केल्या आहेत। खूप महत्त्वाच्या मोठ्या घोषणा शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या आहेत। त्या 10 घोषणा कोणत्या आहेत ते पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर सर्वात पहिली घोषणा केली आहे ती म्हणजे अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजना जाहीर केली आहे। सरकार ही योजना राज्यांसोबत चालवणार आहे। 1.7 कोटी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। या योजनेअंतर्गत याचा देशातील 100 जिल्ह्यांना फायदा होणार आहे। दुसरी घोषणा आहे ती म्हणजे भाजीपाला आणि फळांचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे। यासाठी राज्यांसोबत योजना आणणार असल्याची घोषणा सुद्धा मंत्र्यांनी केली आहे। त्यानंतरची पुढची आणि तिसरी घोषणा आहे शेतकऱ्यांसाठी ती म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26च्या भाषणात डाळिंबामध्ये आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी 6 वर्षाच्या मशीनची घोषणा करण्यात आली आहे। पुढील 6 वर्षे मसूर आणि तूर या डाळींचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा आहे चौथा, शेतकऱ्यांवरील रासायनिक खतांच्या खर्चाचा भार कमी करण्यासाठी सरकारने मोठं पाऊल टाकलं आहे। या अंतर्गत आसाममध्ये युरियाचा नवा प्लांट सुरू होणार आहे। त्यानंतर पुढची आणि 5वी घोषणा आहे ती म्हणजे सरकारने किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाख रुपये केली आहे। शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरात कर्ज दिले जाणार आहे। यासोबतच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांचे पॅकेज ही दिले जाणार आहे। त्यानंतर 6वी शेतकऱ्यांसाठी घोषणा आहे ती म्हणजे किसान क्रेडिट कार्ड 7.7 कोटी शेतकरी, मच्छीमार आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना अल्प मुदतीची क्रेडिट सुविधा प्रदान करते। सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत KCC म्हणजेच किसान क्रेडिट कार्डद्वारे घेतलेल्या कर्जाची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचा 7वी घोषणा आहे ती म्हणजे कापूस उत्पादन वाढवण्यासाठी 5 वर्षाचे मिशन आखण्यात आले आहे। यामुळे देशातील कापड व्यवसाय मजबूत होईल। यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांचे पॅकेजही दिले जाणार आहे। त्यानंतर 8वी घोषणा आहे ती म्हणजे बिहारच्या शेतकऱ्यांसाठी आहे। ती घोषणा आहे अर्थसंकल्पात करण्यात आलेली ती म्हणजे बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन केले जाणार आहे। याचा फायदा लहान शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना सुद्धा होणार आहे। नंतर पुढची आणि 9वी घोषणा आहे ती म्हणजे मच्छीमार आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे। यांच्या व्यवसायासाठी सरकार 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज देणार आहे। त्यानंतर पुढचा आहे तो 10वी घोषणा आहे ती म्हणजे धनधान्य योजनेअंतर्गत नाफेड आणि NCCF शेतकऱ्यांकडून डाळ खरेदी करणार आहेत। या योजनेतून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्याची अपेक्षा सुद्धा शेतकऱ्यांकडून करण्यात येणार आहे। तुम्हाला शेवटचं समजले असतील 2 ते काय आहे। तुम्हाला एकूण 10 अशा शेतकऱ्यांसाठी आजच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये काय 10 घोषणा केल्या या सुद्धा समजल्या असतील। सो या होत्या 10 घोषणा। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की द्या। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।